आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरची जात पाहून औषधी घेतो का? आपण कुठेही बघा, सार्वजनिक जीवनामध्ये जात नसते. मग देश निर्माण करताना जात कशी पाहिजे? काही वेळातच प्रचार तोफा थंडावणार आहेत आणि प्रचार संपण्यापूर्वी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे प्रचारात कार्यरत आहेत. ते सध्या आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ, प्रचार आता संपायला काही तासांचा अवधी आहे. कसा राहिला हा प्रचाराचा कालखंड आणि काय विशेष राहिला प्रचार? नाही, प्रचारामध्ये साधारणतः जनतेने खूप उत्साह वाढवेल अशी साथ दिली, सहकार्य केलं. आज तुम्ही पाहिलं की चंद्रपूर विधानसभेचे जे आमदार आहे किशोर जोरगेवारचे यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत आज पाठिंबा जाहीर केला, मनापासून पाठिंबा जाहीर केला. अतिशय भावनिक भाषण करून आपलं प्रेम हे माझ्यासोबत उभं केलं. असं अनेक ठिकाणी काही संस्था आहे, काही जातीचे समूह आहे. आणि याच्यामध्ये मला अजून एक आनंदाची गोष्ट आहे की कुणबी समाजाने मोठा पाठिंबा दिला. जेव्हा की लोक म्हणायचे की या निवडणुकीत जात येत आहे, जातीच्या आधारावर मतदान होणार आहे, पण कुणबी समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर कुणबी समाजाचा एकच भाऊ सुधीर भाऊ हा नाराच एक उत्साह देणारा होता आणि हजारपट विकास करण्याची वाघाची शक्ती देणारा होता. आणि म्हणून या प्रचारामध्ये हा उत्साह बघितला. फक्त एक खंत आहे की निवडणूक विकासावर व्हायला हवी होती, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अतिशय निम्न शब्दाचा उपयोग केला जो मी सांगूही शकत नाही. हे आयुष्यात नाही, पुढच्या जन्मातही मी विसरू शकणार नाही. जो जातीचा उल्लेख तुम्ही जो आता केला, जातीच्या दिशेने ही निवडणूक चालली आहे. नाही, आता असं जाणवत नाही. मी जे बघितलं लोकांना लक्षात आलं की मागच्या निवडणुकीत आपण बघितलं, पण मग काय फायदा झाला? साधं एक सभागृह झालं नाही जातीचं, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. तर मग लोकांना एक गोष्ट लक्षात आली की जात ही उंबरठ्याच्या आत पेटी व्यवहारासाठी. सार्वजनिक जीवनामध्ये आपण जात पाहतो का? की आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरची जात पाहून औषधी घेतो का? आपण कुठेही बघा, सार्वजनिक जीवनामध्ये जात नसते. मग देश निर्माण करताना जात कशी पाहिजे? 4 जूनला काय चित्र असेल या मतदारसंघामध्ये? लोक ठरवतील ते चित्र असेल, आपण थोडी ठरवायचं असतं. आपण तर आपले मुद्दे मांडले. जनतेला असं वाटलं की आपलं भविष्य उज्ज्वल व्हावं, विकास व्हावा, तर जनता साथ देईल. आणि म्हणून हे पब्लिक है. तर मला वाटतं की मुझे लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मतदाता चाहते हैं. आणि म्हणून मतदारांचा चेहरा जेव्हा मी वाचतो तेव्हा मला तर मतदारांच्या चेहऱ्यावर सकारात्मक भाव दिसतो, विजयाचा भाव दिसतो. आणि हा विजय विकासाचा व्हावा. अबकी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार, उसमें रहेगा सुधीर मुनगंटीवार, असा भाव मी मतदारांच्या चेहऱ्यावरून वाचतो. तर मला विश्वास आहे की विकासासाठी मतदान करेल. आणि मी विकासासाठी मत मागतोय. मी काही माझ्या नावासमोर खासदार लागावं म्हणून मत मागत नाही आहे, कारण तसाही मी 30 वर्ष आमदार आहे. जनतेने सेवेची संधी दिली, मी नामदारही आहे. तर मी काही प्रतिष्ठेसाठी निवडणूक लढवत नाही आहे. मी जनतेच्या सन्मानासाठी, जनतेच्या विकासासाठी, जनतेच्या प्रतिष्ठेसाठी निवडणूक लढवतो. आता तुमच्यासोबत आमदार किशोर जोरगेवार जोडले, तुमचा समेट झालेला आहे. तुम्ही त्यांना किंवा त्यांनी तुम्हाला काय शब्द दिलेला? एकमेकाला सहकार्य करण्याचा शब्द दिला. त्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही. हा संगम जागा आहे आणि संगम हा पवित्र असतो. संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर. भाऊ, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.